हॅलो. ही रील जर तुमच्यापर्यंत पोचली असेल ना, तर मला तुम्हाला रिमाइंड करायचं आहे की जर तुम्ही कोणावरती मनापासून प्रेम करत असाल ना, तर उशीर व्हायच्या आधी त्या व्यक्तीला तुमच्या इमोशन्सबद्दल कळवा. आणि जर समजा तुम्हाला असं वाटत असेल की कोणीतरी माझ्यावरती प्रेम करतंय, तर लगेचच्या लगेच त्या व्यक्तीला योग्य प्रतिसाद द्या. कारण की ह्या क्षमा नावाच्या कादंबरीतली ही जी पल्लवी आहे ना, हिनं खूप लेट केला तिचं प्रेम कन्फेस करायला, तिच्या प्रेमाला योग्य प्रतिसाद द्यायला. आणि त्याच्यामुळे तिच्या आयुष्याची ना म्हणजे एकदम काय काय नाही तेवढी वाट लागली, माहिती का. एकतर हे पुस्तक वाचताना मला ह्या बाईचा लई म्हणजे लई राग आला होता बरं का. एकतर ह्या बाईने तिचं सगळं लग्न वगैरे झालं, पहिलं मूल झालं आणि त्याच्यानंतर तिच्या एक्सकडे जाऊन म्हणते माझं खरंच प्रेम होतं तुझ्यावरती, बट समहाव मला ते जमलं नाही. आणि एवढी स्वार्थी आहे, एवढी सेल्फिश आहे ना. तिला आयुष्यातली प्रत्येक लढाई जिंकायची, तिला प्रत्येक सिच्युएशनमध्ये समोरच्याला हरवायचंच आहे. स्वतःचं सगळं स्टेबल झाले, पहिलं मूल झाले आणि नंतर ती म्हणते की मी सुखी नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये. मग ती म्हणते की मी त्या एक्स सोबत तर खुश राहू शकते, पण मी माझं लग्न डिस्कार्ड करू शकत नाही, कारण ऑलरेडी माझ्या वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आईनं आत्महत्या केली होती. त्या ट्रॉमामधून तर मी अजून बाहेरच नाही पडले. मग मी काय करते, मी हा जो माझा एक्स आहे ना, त्याच्यापासून अफेअर नाही, मी मूल होऊ देते. म्हणजे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला एवढं जस्टिफाय तिनं तिच्या माइंडमध्ये जे केलं ना, आजपर्यंत कुणीच केलं नसेल. सो बेसिकली ही कादंबरी ती पूर्णपणे तिच्या ओव्हर थिंकिंगवरच आधारित आहे. ती ओव्हर थिंकिंग जर बाजूला ठेवून तर 2 पॅराग्राफमध्ये स्टोरी संपते. तर कथा एक नंबर आहे, विषय सुंदर घेतलेला आहे, अनुवाद तर खूपच भारी केलेला आहे बरं का. पण ते एक पल्लवी जरा माझ्या डोक्यात गेली, एवढंच मला म्हणायचं आहे. आणि एखादी व्यक्ती ओव्हर थिंकिंगमुळं कुठंपर्यंत जाऊ शकते ना, हे मला झेपलंच नाही. सो म्हणून हे पुस्तक तुम्ही वाचा आणि तुम्हाला सुद्धा माझ्यासारखा त्या पल्लवीचा राग आला ना, तर भेटा, आपण बसून शिव्या घालू.